परमेश्वराचे आभार मानूया आपण. आज हा आरोग्य रविवार आम्ही पाळत असताना प्रियांनो, परमेश्वराला आम्ही धन्यवाद देऊया की त्याने आम्हाला चांगलं आरोग्य लाभू दिलं. त्याने आम्हाला त्याची कृपा दिली. आम्हाला त्याच्या वचनाच्या कुंपणात तो चालवतो आहे. आम्ही देवाचे आभार मानूया. आज ही भक्ती सुरू करण्याआधी आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो. आज होणारी ही भक्ती तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाची अशी कर. आज हा आरोग्य रविवार आम्ही पाळत असताना आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वरा, विशेष आमच्या भावांना बहिणींना तू आरोग्य लाभू दिलंस. आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, आम्हा सर्वांना तू सांभाळलंस, राखलंस. आम्ही तुला धन्यवाद देतो. आज होणाऱ्या या भक्तीमध्ये तुझी कृपा तू दे. ज्या आमच्या बहीण भावांनी आजच्या भक्तीमध्ये भाग घेतला आहे, भक्तीमध्ये सहभागी झाले आहेत, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. गीत गाणं, प्रार्थना, वचन वाचन आणि आजचा येणारा संदेश तुझ्या गौरवासाठी तू करून घे. परमेश्वर, आज तुझी उपस्थिती या प्रार्थनेमध्ये असू दे. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. कष्टिष्ट मी भागलेल्या दीन मानवा, ख्रिस्ताद्वारे मिळे तुला विसावा. कैसा मी ओळखू त्याशी शरण जाया, हाती पायी खुशी पायी खुना त्या. आहे मस्तकी मुकुट शोभा द्यावया, काट्यांचा मिळाला मात्र घालाया. मी सोडिले नाही त्याशी काय शेवटी, कष्ट जाता सदा होई विश्रांती. मज शरणागताला तो धिकारना, ऐसे नाहीच कल्पांती घडना. यशाया 41 वचन 8 ते 16. इस्रायला देवाचे आश्वासन. माझ्या सेवका इस्रायला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राम यांच्या संताना, मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले. तिच्या सीमापासून बोलावून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस. मी तुला निवडलेले आहे, तुझा त्याग केला नाही. भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. पहा, जे तुझवर शुद्ध झाले ते लज्जित व फज्जित होतील. तुझ्याशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील. तुझ्याशी लढणाऱ्यास तू ढुंढाळशील, पण ते तुला सापडावायचे नाही. तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांचा न्यायनाट होईल, कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नको, मी तुला सहाय्य करीतो. हे कीटका, याकोबा, इस्रायलचे लोक हो, भिवू नका, असे परमेश्वर म्हणतो. मी तुला सहाय्य करीतो.
इस्रायलचा पवित्र प्रभू तुझा उद्धार करता आहे. पहा, मी तुझे तीक्ष्ण, नवीन व दुधारी असे मळणीचे औध बनवित आहे. तू डोंगर मळून त्याचा चुरडा करशील व टेकड्याचा भुसा करशील. तू त्यास उफशील, वारा त्यास उडवून टाकेल, वावटळ त्यास उधळून देईल आणि तू परमेश्वराच्या ठाई उल्हास पावशील. इस्रायलच्या पवित्र प्रभूचा अभिमान धरशील. आमेन. मत्तई याचा 14वा अध्याय वचन 22 ते 31. येशू समुद्रावरून चालतो. नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा, असे म्हणून त्याने लागले शिष्यांना लावून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांतरी गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटाच होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झाले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्याच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असताना ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? आमेन. मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रख के रखा है. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रख के रखा है. तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ? तेरी आत्मा से भाग कर मैं
प्रार्थना करू. आज हिलिंग मिनिस्ट्री संडे आपण प्रार्थना करू. देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो. खरोखर देव बाप्पा, तू खूप चांगला आहेस. तुझी दया सनातन आहे आणि मानावे तेवढे उपकार देव बाप्पा तुझे थोडके आहेत. आम्ही तुझी स्तुती करतो. आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. देव बाप्पा, आज आम्ही आमच्या चर्चमध्ये हिलिंग मिनिस्ट्री संडे साजरा करीत आहोत आणि देव बाप्पा, या आरोग्याच्या सप्ताहामध्ये आठवडाभरामध्ये देव बाप्पा अनेक आजारी लोकांसाठी आम्ही मध्यस्थी प्रार्थना करीत होतो. तू प्रार्थनेची उत्तरं दिली आहेस, आम्ही तुझे उपकार मानतो. आज आम्ही विशेष प्रार्थना करतो देव बाप्पा. आजचा दिवस देव बाप्पा आम्ही साजरा करीत असताना विशेष करून मिरियम सोशल ट्रस्टच्या माध्यमातून देव बाप्पा जी सेवा आम्ही करीत आहोत, HIV बाधित लोकांची सेवा आहे देव बाप्पा. आणि देव बाप्पा, इतर आजारांविषयी मार्गदर्शन समुपदेशन करत असताना प्रभू आम्हा सर्वांचं तू साह्य आणि मदत कर. या मिनिस्ट्रीमध्ये देव बाप्पा आम्हाला सहकारी असणारे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत आणि इतर कर्मचारी, या सर्वांसाठी प्रभू तुझी कृपा तू पुरव. ही सेवा पुढे नेत असताना देव बाप्पा आम्हा सर्वांचं तू साह्य कर. आम्ही आज विशेष प्रार्थना करणार आहोत की जे आजारी आहेत देव बाप्पा, दुखनाईत आहेत, खाटेवर आहेत, कोरोनाने आजारी आहेत देव बाप्पा, कॅन्सरने आजारी आहेत, HIV बाधित आहेत आणि इतर आजाराने आजारी आहेत, अशा सर्वांसाठी प्रभू आम्ही तुझं साह्य मागतो, आम्ही तुझी कृपा मागतो आणि तुझ्या स्पर्शाने प्रभू सर्वांना तू आरोग्य दे. आज आम्ही प्रार्थना करतो देव बाप्पा, ऑनलाईन भक्तीद्वारे जे प्रार्थना पाहत आहेत, अनेक लोक देव बाप्पा आजारी असतील, आम्हाला माहीत नाही, काय त्यांच्या समस्या असतील आम्हाला माहीत नाही, परंतु प्रभू तुझ्या स्पर्शाने त्यांना तू आरोग्य दे. या प्रार्थनेद्वारे देव बाप्पा सर्वांचं तू सहाय्याने मदत कर. आणि देव बाप्पा, आम्ही मध्यस्थी करीत असताना सर्वांना तुझी कृपा पुरव, आरोग्य दे, सांभाळ देव बाप्पा. आज आम्ही विशेष प्रार्थना करतो देव बाप्पा. या दिवसामध्ये अनेक लोक दुःखात आहेत, कष्टात आहेत, संकटात आहेत, अशा सर्वांना तुझी कृपा पुरव देव बाप्पा. तुझं वचन स्तोत्र 41 आणि वचन 1 मध्ये म्हणते की जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. खरोखर देव बाप्पा, आम्ही इतरांसाठी प्रार्थना करणारे असावं, आजारी लोकांसाठी प्रार्थना करावी, म्हणून तू आमचं सहाय्याने मदत कर. तू रोगमुक्त करणारा देवबाप आहेस देव बाप्पा. तुझ्या वचनाने तू आधार देतोस. आरोग्याची सेवा देव बाप्पा, या आरोग्याच्या सेवेमध्ये सर्वांचं तू सहाय्याने मदत कर. प्रत्येकाला तू आशीर्वाद दे. ही सेवा पुढे नेत असताना सर्वांचा सहाय्यक आणि मार्गदर्शक तू हो. आज पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुला समर्पित होतो. प्रार्थना येशूच्या नावात मागितली आहे म्हणून ऐक. आमेन. Today we are celebrating Healing Ministry Sunday. Our God has promised us that He will never leave us nor forsake us. Let us sing this beautiful song and be in presence of God. Like a star of glory, lighting up my way. Through the clouds of midnight, this bright promise shows. I will never leave thee, never leave thee alone. No, never alone. No, never alone. He promised never to leave me, never to leave me alone. Roses spread around me, lilies bloom and die. Earthly sunbeams vanish, red and still the sky. Jesus, rose of Sharon, bloom
whispering of cheer. Joys like birds of springtime to my heart have flown, singing all so sweetly, He will not leave me alone. No, never alone. No, never alone. He promised never to leave me, never to leave me alone. प्रियांनो, आज हा आरोग्य रविवार आम्ही पाळत असताना परमेश्वरानं आम्हाला जे आरोग्य लाभू दिलं आहे, आम्हाला त्याच्या वचनाचं कुंपण त्याने दिलं आहे, याबद्दल आम्ही देवाचे आभार मानत असताना प्रियांनो, केवढी कृपा परमेश्वरानं आमच्या जीवनात केली आहे, आम्हावर केली आहे. परमेश्वरानं आम्हाला चांगलं आरोग्य दिलं आहे, आम्हाला त्याची कृपा परमेश्वरानं लाभू दिली आणि आज आम्ही जगामध्ये परमेश्वराच्या पुढं जिवंत आहोत. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही परमेश्वरावर प्रेम करतो, प्रियांनो, परमेश्वरानं केवढे आशीर्वाद मला दिले आहेत. आज या वचनावर मनन करत असताना प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आजाऱ्यांना बरं केलं. आरोग्य रविवार आम्ही पाळत असताना, साजरा करत असताना प्रियांनो, आजारी असलेल्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा की प्रभू आरोग्य देणारा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. आज आम्ही वचनावर मनन करत असताना देवाच्या प्रीतीबद्दल, देवाच्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही त्याचे मनापासून आभार मानू. प्रियांनो, आज पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो, ख्रिस्ताने सर्व प्रकारचे आजार बरे केले. आज आम्ही वचनामध्ये वाचलं की यशायाचा 41वा अध्याय आणि वचन 10 मध्ये की तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. परमेश्वर म्हणाला, तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. प्रियांनो, परमेश्वर म्हणतो आहे की तू भिवू नको. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचं वचन वाचतो प्रियांनो, त्या वचनाद्वारे आम्हाला शक्ती प्राप्त होते, सामर्थ्य प्राप्त होते. त्या वचनाद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त होते. परमेश्वराच्या वचनाद्वारे आम्हाला शांती प्राप्त होते. आज या वचनाद्वारे देवबाप आमच्याशी बोलतो आहे प्रियांनो की तू भिवू नको. प्रियांनो, आज तुम्ही कदाचित घाबरला असाल, संकटामुळे खचला असाल, आजारामुळे तुम्ही भयभीत झाला असाल, पण तुम्हाला ख्रिस्तामध्ये नवीन आशा आहे. प्रियांनो, तुमची आशा नष्ट झाली नाहीये, कारण ख्रिस्त हा तुमच्यासाठी आशा आहे. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताकडे येता, ख्रिस्त तुम्हाला स्वीकारतो आहे प्रियांनो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताजवळ जे आले त्या सर्वांना त्याने बरं केलं आणि आजही तो त्याचा पवित्र स्पर्श तुमच्या जीवनात करू इच्छितो आहे प्रियांनो. कदाचित तुम्ही आपल्या जीवनामध्ये विचार करत असाल की माझ्या बरोबरच असं का घडत आहे.
माझ्या जीवनामध्येच असं का घडतंय आणि मला ह्या गोष्टीचा सामना का करावा लागतो? प्रियांनो, आज आम्ही देवावर विश्वास ठेवा. 3 गोष्टी या ठिकाणात आम्ही पाहणार आहोत. 3 वाक्यावर आपण थोडस मनन करणार आहोत. एक, परमेश्वर कधीही तुम्हाला सोडणार नाही. दुसरं आहे की परिस्थिती किती अवघड असू द्या, देव तुम्हाला त्यातून सोडवणार. तिसरं आहे, हे माझ्या सोबत का होते असे विचारणे बंद कर. प्रियांनो, परिस्थिती काही असू द्या, त्या परिस्थितीतून मार्ग काढणारा परमेश्वर आहे. येशू ख्रिस्त म्हणाले की मी मार्ग आहे. परिस्थिती काही पण असू द्या, देवाचा पुत्र तुमच्यासाठी नक्कीच मार्ग काढणार. आणि जीवनामध्ये तुम्ही खचला आहात, तुम्ही आजारी आहात, तुम्ही असं विचार करणं बंद करा की हे माझ्या सोबत का होते आहे, असं विचारणं स्वतःला बंद करा. प्रियांनो, पहा, ख्रिस्तामध्ये नवीन आशा आहे. तो ख्रिस्त तुमचे अश्रू पुसून तुम्हाला हसवणारा देव आहे. तुमचे सर्व दुःख बाजूला करून तो तुम्हाला शांती देणारा ख्रिस्त आहे. आणि त्यासाठी देवाचा पुत्र ह्या जगामध्ये आला. प्रियांनो, वचनावर मनन करत असताना ते ख्रिस्ताचं प्रेम मोठं आहे. प्रियांनो, तुम्ही आजारी आहात, आज प्रभू येशू ख्रिस्त आरोग्य देण्यासाठी सामर्थ्यवान देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त देव आहे. प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही त्याच्या जवळ येता, तुम्हाला तो शांती देतो आणि तुम्हाला त्या आजारातून सोडवतो आहे. प्रियांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या आजारात असा, कोणत्याही प्रकारच्या दुःखात किंवा संकटात सापडला असाल, हा आरोग्य सप्ताह साजरा करत असताना प्रियांनो, आजचं हे वचन आम्ही वाचत आहोत, त्याच्यावर मनन करत आहोत की परमेश्वर म्हणाला, भिऊ नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. प्रियांनो, तुम्ही घाबरू नका, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तुम्ही आजारी आहात, दुःखात, कष्टात आहात, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे आणि या सर्व आजारात तुम्हाला तो सोडवणारा देव आहे. तुम्ही विश्वास ठेवा, तुमची आशा नष्ट होऊ देऊ नका, कारण ख्रिस्तामध्ये नवीन आशा आहे. ख्रिस्तच जीवन देणारा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे. तुम्ही विश्वास ठेवा. जीवनामध्ये ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात, ती परिस्थिती परमेश्वराच्या हातात सोपवा. प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला कधीच सोडणार नाही. ज्या परिस्थितीत तुम्ही आहात, ती परिस्थिती परमेश्वराला माहिती आहे. प्रियांनो, तुमची परिस्थिती देवाला माहिती आहे आणि त्या परिस्थितीत देव तुम्हाला सोडून जाणार नाही. जरी तुमच्या आप्तजनांनी तुम्हाला सोडलं असेल, पण परमेश्वर तुम्हाला केव्हा सोडणार नाही. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा. प्रियांनो, ख्रिस्तावर विश्वास ठेवा. ख्रिस्त तुम्हाला उठून उभा करण्यासाठी सामर्थ्यवान देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुमच्यासाठी मार्ग निघाला नसेल, तुम्ही त्याच ठिकाणात आहात, आज तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. तो तुमच्यासाठी मार्ग तयार करेल. प्रियांनो, तो मार्ग आहे. आणि आजारामुळे कदाचित तुम्ही खचला असाल आणि तुम्ही म्हणत असाल की आता मी जगणार नाही. प्रियांनो, तुम्ही जिवंत आहात, तुम्ही जिवंत आहात.
आणि ख्रिस्त तुम्हाला आरोग्य देण्यासाठी ह्या जगामध्ये देवाचा पुत्र मानवाचं रूप घेऊन आला. प्रियांनो, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि आपली सर्व चिंता आणि काळजी तुम्ही त्याच्यावर सोडवा, त्याच्यावर टाका. प्रियांनो, तो कळवळ्याने भरलेला देवाचा पुत्र आहे. प्रियांनो, योहान याचा 5वा अध्याय आणि यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त बेतसदा तळ्यावर जो आजारी असलेला पंगू मनुष्य होता त्याच्याकडे गेला, कारण तो खचला होता. आणि त्या तळ्यावर जाऊन प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला बरं केलं. कदाचित तुम्ही आज खचला असाल प्रिय, पण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला त्या स्थितीत आरोग्य देण्यासाठी सामर्थ्यवान देवाचा पुत्र आहे. प्रियांनो, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. आज आम्ही पुढे जात असताना प्रियांनो, मत्ती याचा 14वा अध्याय आणि 22 ते 31 मध्ये आम्ही वाचतो प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्त रात्रीच्या समय पाण्यावर चालत आपल्या शिष्यांकडे आला. समुद्रावर चालत, पाण्यावर चालत प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांकडे आला, कारण शिष्य घाबरले होते. आणि पेत्रानं हे पाहिलं आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाला की प्रभू, मला हे पाण्यावर चालण्यासाठी शिकव. आणि पेत्राला येशू म्हणाला की तू ये. आणि पेत्र पाण्यावर चालू लागला. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिलं आणि तो पाण्यावर चालू लागला. पण ज्या वेळेस पेत्राने समुद्रात पाहिलं, पाण्याकडे पाहिलं, समुद्राच्या लाटा त्याने पाहिल्या आणि पेत्र घाबरला, तो बुडू लागला. प्रियांनो, कदाचित जीवनामध्ये असल्या प्रसंगातून आम्ही जातो प्रियांनो, की जेव्हा आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो प्रियांनो, ख्रिस्तामध्ये असतो, फार मोठी शांती आमच्या जीवनात कार्य करते प्रियांनो. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर जातो त्यावेळेस कदाचित आम्ही संकटात आणि दुःखात, अडचणीत सापडतो. आणि पेत्र बुडू लागला, पेत्र घाबरला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपला हात त्याच्या हातात दिला. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मजबूत हाताने पेत्राला धरला. प्रियांनो, येशूचा हात मजबूत आहे. तुमच्या आजारात, तुमच्या संकटात, तुमच्या दुःखात, तुमच्या व्याधीत ज्या प्रकारे पेत्राला येशूने धरलं, आज तुम्ही संकटामध्ये सापडला आहात, खचला आहात, दुःखामध्ये आहात, अडचणीमध्ये सापडला आहात, पण तुम्ही तुमचा हात त्या ख्रिस्ताच्या हातात द्या. ख्रिस्त तुम्हाला पापाच्या बंधनामध्ये डुबू देणार नाही, तर त्या पापाच्या बंधनातून, आजाराच्या व्याधीतून तो सोडवण्यासाठी सामर्थ्यवान देवाचा पुत्र. आणि त्याने पेत्राला धरलं. प्रियांनो, येशूचा हात मजबूत आहे आणि तो मार्ग काढण्यासाठी सामर्थ्यवान देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. पेत्राला येशूने धरलं. प्रियांनो, आज आम्ही देवाच्या वचनामध्ये, देवाच्या कृपेमध्ये स्वतःला ठेवूया.
आज प्रभू येशू ख्रिस्त सर्व प्रकारचे आजार बरा करण्यासाठी सामर्थ्यवान देव आहे, देवाचा पुत्र आहे. ज्या प्रकारे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की परमेश्वरानं मोशेला झुडपातून दर्शन दिले. मोशेला परमेश्वरानं पाचारण केलं आणि परमेश्वर मोशेशी बोलला, प्रियांनो, परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग काढणारा देव आहे. परमेश्वराचा पुत्र तुमच्यासाठी मार्ग काढणारा देव आहे. आणि निर्गमचं पुस्तक याचा 3 आणि 4 अध्यायामध्ये आम्ही वाचतो की परमेश्वर मोशेला म्हणाला की मी तुझ्या पूर्वजांचा तुझा देव परमेश्वर आहे. परमेश्वरानं मोशेला ओळख दिली आणि गुलामीत असलेल्या आपल्या इस्रायली लोकांना फारो राजाच्या तावडीतून, फारो राजाच्या गुलामीतून सोडवून आणायचं आहे, याबद्दल परमेश्वर मोशेशी बोलला. प्रिया, मोशेला परमेश्वराने पाचारण केलं. प्रियांनो, तुम्ही परमेश्वराचे निवडलेले लोक आहात. परमेश्वर तुम्ही ज्या स्थितीत आहात त्या स्थितीत तुम्हाला राहू देणार नाही. तर तुमची परिस्थिती ख्रिस्ताच्या नामामध्ये तो बदलून टाकली. दानियल विश्वासू असतानाही त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं आणि परमेश्वरानं त्या सिंहांची तोंडे बंद करून टाकली. सिंहाच्या गुहेमध्ये दानियेलाला परमेश्वराने सुरक्षित ठेवलं. आज तुम्ही ज्या ठिकाणात आहात, संकट वादळ तुमच्या भोवती येतील. संकट वादळ अडचणी तुमच्या भोवती कदाचित असतील प्रियांनो, पण परमेश्वरानं दानियेलासाठी सिंहाची तोंडे बंद करून टाकली. तो परमेश्वर आहे, अद्भुत कार्य करणारा देव आहे. प्रियांनो, आज हा आरोग्य सप्ताह साजरा करत असताना परमेश्वर म्हणाला, यशायाचा 41वा अध्याय आणि वचन 10, की तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. प्रियांनो, तुम्ही घाबरू नका. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. प्रियांनो, परमेश्वर म्हणाला की भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र मानवाचं रूप घेऊन ह्या जगामध्ये आला. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो की प्रभूनं सर्व प्रकारचे आजार बरे केले. हा आरोग्य रविवार आम्ही पाळत असताना, साजरा करत असताना त्या देवाचे आम्ही मनापासून आभार मानू की त्याने आम्हाला आरोग्य लाभू दिलं. ह्या जगामध्ये त्याने आम्हाला सुरक्षित राखलं आहे, सुरक्षित सांभाळलं आहे आणि सुरक्षित ठेवलं. आज आम्ही परमेश्वराच्या कृपेमुळे जिवंत आहोत प्रियांनो, म्हणून देवाचे आभार माना. प्रियांनो, कळवळ्याने भरलेला परमेश्वर आमचा देव आहे. तो कळवळ्याने भरलेला आहे म्हणून त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी या जगामध्ये पाठवला आणि त्याच्या पुत्रानं आम्हाला आरोग्य लाभावं, शांती प्राप्त व्हावी, पापाचे बंधन आमचे तुटले जावे, त्यासाठी त्याने स्वतः
वधस्तंभावर प्राण दिला. प्रियांनो, त्या परमेश्वराचं आणि आमचं नातं पक्का आहे, घट्ट आहे प्रियांनो. म्हणून मनापासून परमेश्वरावर प्रेम करा. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला, त्याचा वधस्तंभ आपल्या जीवनामध्ये उंच करा प्रियांनो. ख्रिस्ताला आपल्या जीवनात उंच करा. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला. आणि म्हणून यशाया 41 अध्याय आणि वचन 10 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरीतो. प्रियांनो, देवाचं वचन माणसाला शक्ती देतं. देवाचं वचन माणसाला धीर देतं. आणि देवाचं वचन माणसाला शांती प्राप्त करून देतं. हा आरोग्य सप्ताह साजरा करत असताना देवाचे आम्ही मनापासून आभार मानूया प्रिय, की परमेश्वर आमच्या बरोबर आहे. ख्रिस्तामध्ये तुम्हाला आशा आहे प्रिय. परमेश्वर जो आमच्यासाठी महान आणि मोठमोठाले कार्य करतो आहे. म्हणून देवाच्या वचनात स्वतःला ठेवा. आज ज्या परिस्थितीचा तुम्ही सामना करत आहात, ती परिस्थिती तुम्ही ख्रिस्ताच्या हातात द्या. आम्ही जे 3 वाक्य पाहिलेत, की परमेश्वर तुम्हाला कधीही सोडणार नाही. परिस्थिती कितीही अवघड असू द्या, देव तुम्हाला त्यातून सोडवणारच. आणि असं म्हणणं सोडून द्या की हे माझ्या सोबतच का होते आहे. प्रियांनो, तुम्ही तुमचा हात ख्रिस्ताच्या हातामध्ये द्या. यशाया 41 आणि वचन 13 मध्ये देवाचं वचन म्हणतं, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नको, मी तुला सहाय्य करतो. प्रियांनो, हा आरोग्य रविवार आम्ही पाळत असताना देवानं आमच्यावर केवढी कृपा केली, याबद्दल आम्ही देवाचे मनापासून आभार मानूया. त्याचबरोबर परमेश्वर तुम्हाला कधीही टाकणार नाही, सोडणार नाही, असा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. आज या वचनाद्वारे देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या बाप्पा, तुझे आम्ही आभार मानतो. आज ही भक्ती तू आशीर्वादाची केलीस. परमेश्वरा, हा आरोग्य रविवार हिलिंग मिनिस्ट्री संडे पाळत असताना आम्ही प्रार्थना करतो. परमेश्वरा, आमच्या सर्व भावांना बहिणींना तुझी कृपा तू दे. ज्या आजारात, दुःखात, संकटात आहेत त्यांना तू सोडव परमेश्वरा, आणि तुझ्या वचनाचं कुंपण दे. प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त ज्याने मानवाचं रूप घेतलं आणि तो ह्या जगामध्ये आमच्यासाठी मानव झाला, आज आम्ही प्रार्थना करतो. तो प्रभू येशू ख्रिस्त कळवळ्याने भरलेला देवाचा पुत्र आहे आणि तो जगात आला आणि त्याने सर्व प्रकारचे आजार बरे केले. आज आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, आजारी, दुःखी, कष्टात, संकटात असलेल्या लोकांना तुझी कृपा दे. आज आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, मिरियम सोशल ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक सेवेवर तुझा आशीर्वाद दे परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो आमच्या ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींसाठी तुझा आशीर्वाद मागतो. आम्ही प्रार्थना करतो जीजस चर्च मिनिस्ट्री साठी प्रभू, जीजस चर्च पानसरे वस्ती दौंड येथील सर्व मंडळीवर तुझा आशीर्वाद असू दे. त्याच प्रकारे जीजस चर्च मिनिस्ट्री फलटण येथील मंडळीवर तुझा आशीर्वाद असू दे. जीजस चर्च डाळज मिनिस्ट्री
येथील मंडळीवर तुझा आशीर्वाद असू दे. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, चर्चा सर्व सेवेत तुझा आशीर्वाद दे. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, हा आठवडा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा, शांतीचा असा कर. जे आमचे बहीण भाऊ काम करत आहेत, नोकरी करत आहेत, व्यवसाय करत आहेत, शेतीवाडीचे काम करत आहेत, त्या सर्वांचं सहाय्य कर परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो, हा आठवडा शांतीचा आणि आशीर्वादाचा असा कर. तुझ्या वचनाचं कुंपण प्रत्येकाच्या भोवती सदैव राहू दे. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आज ही भक्ती आशीर्वादाची केलीस, आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्वांना वचनाच्या कुंपणामध्ये सांभाळ आणि राख. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देवबापाची कृपा, येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या सर्व लहान थोरांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.